काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना असून नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। नारळाची वाडी साळोक या ठिकाणी BSNL कंपनीचे टॉवर बसवणारे ठेकेदार शोएब यांनी संजू जगदीश मोहिते मूळ राहणार रामपूर आलीदारू पोस्ट बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला या सब ठेकेदारास 30,000 रुपये देत नाही म्हणून एका हातात पिस्तूल व दुसऱ्या हातात कटावणी घेऊन गोळी घालेन असे सांगून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की सध्या कर्जत तालुक्यामध्ये BSNL कंपनीचे टॉवर बसवण्याचे काम वेगाने चालू आहे। त्यामध्ये शोएब शाबीर बुबेरे राहणार साळोक हे ठेकेदार असून त्यांना BSNL कंपनीकडून 1,80,000 रुपये एका टॉवर बसवण्याचे मिळतात, तर संजीव मोहिते हेच काम कमी दरामध्ये कामगार घेऊन करत आहेत। याचाच राग मनात धरून दिनांक 18 डिसेंबर रोजी शोएब यांनी संजू मोहिते यांना तू काम बंद कर व मला तू हे काम करत आहेस तर 30,000 रुपये दे असे धमकावून निघून गेला। दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता तेथील काम चालू असलेल्या ठिकाणी 2 साथीदारांसोबत तोडफोड केली व एका हातात बंदूक घेऊन दुसऱ्या हातात कटावणी घेऊन जीवे मारण्याची धमकीही दिली व मारहाण केली असे फिर्यादी यांनी सांगितले। बंदूक पाहून संजय मोहिते व त्याचे इतर साथीदार घाबरून गेले व त्यातील एकाने त्याचा व्हिडिओ काढला, परंतु व्हिडिओ काढत असताना शोएबने मोबाईल हिसकावून घेतला व त्यामध्ये सर्व व्हिडिओ डिलीट केले व संजीवच्या एका साथीदाराने तो व्हिडिओ त्याच्या भावाला व्हॉट्सअप केला। तो व्हिडिओ डिलीट करायचा राहून गेला व हाच पुरावा म्हणून त्याने नेरळ पोलीस ठाण्यामध्ये दाखवला। या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 127(2), 115(2), 352, 351(3), 3(5), भारतीय हत्यार कायदा 159 चे कलम 325 गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर घटनेचे गांभीर्य व मोबाईल मधील व्हिडिओ पाहून कर्तव्यदक्ष व रायगड जिल्ह्यातील डिटेक्शन करणारे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी फिर्यादी व आरोपी या दोघांची मेडिकल चाचणी करण्यासाठी पाठवले व रात्री उशिरा नेरळ पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली। ही बंदूक शोएबने कुठून आणली, त्याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे की नाही अशी बंदूक आणून व धमकावण्याचा प्रकार होत असल्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बंदूक खरी आहे की खोटी आहे याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।